विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी हा संवाद. आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, आपलं फर्स्ट टर्म संपलं, आता सेकंड टर्ममध्ये आपण प्रवेश करतो आहोत. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना शासनाची स्कॉलरशिप मिळते. त्या स्कॉलरशिपचा फायदा घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एक गोष्ट आवर्जून करणं गरजेचं आहे, ती म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे. असं लक्षात येतं की अनेक विद्यार्थी केवळ दुर्लक्ष केल्यामुळे स्कॉलरशिपचा फॉर्म भरत नाही आणि मग त्यामुळे सत्र संपताना तुम्हाला खूप सारी फी भरावी लागते. शासनाकडून आपल्याला वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्यासाठी निधी दिला जातो. पण तो निधी केव्हा प्राप्त होईल? जर आपण स्कॉलरशिपचे फॉर्म भरले तर. आमच्या असं लक्षात येतं की विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत नाहीत आणि मग त्यामुळे गरीब पालक आहेत, त्यांच्यावर फीचा भुर्दंड पडतो. आम्हालाही नाईलाज असतो की ती फी वसूल करावी लागते. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की स्कॉलरशिपचा फॉर्म भरा. हा फॉर्म भरण्याची मुदत अजूनही सुरू आहे. आवश्यक असणारे सगळे डॉक्युमेंट्स तयार करा आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरा. अतिशय कष्टानं आपले आईवडील आपल्याला शिक्षणासाठी संधी देत आहेत. तुम्ही देखील खूप प्रामाणिकपणे शिक्षण घेतात. पण यामधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरून शासनाकडून निधी प्राप्त करून घेणे, जेणेकरून आपल्या आईवडिलांवर भुर्दंड पडणार नाही आणि मग महाविद्यालयाकडून देखील फी वसूल करण्याची कारवाई केली जाणार नाही. तुम्हा सगळ्यांना परत एकदा सांगणं आहे, स्कॉलरशिपचा फॉर्म जरूर भरा. आपल्या ज्या मित्रमैत्रिणींनी भरलेला नाही त्यांना सांगा आणि अतिशय प्रभावीपणे आपली शिक्षण प्रक्रिया पूर्ण करा. आपल्या आईवडिलांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे, तो विश्वास चांगलं शिक्षण घेऊन आणि आपल्या पायावर उभं राहून सिद्ध करा. स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं फार गरजेचं आहे. भराल ना?